शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी तेल पाण्यावरची मिरची बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, या अशा मिरच्या घेतलेल्या आपण, या कमी तिखट आहेत। त्या आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्या। तर त्याला आपण अशा मिरचीला असा काप द्यायचा, असा काप देऊन घ्यायचा। आणि तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर बिया ठेवायच्या, जर तिखट नको असेल तर अशा बिया चमच्याने अशा काढून टाकायच्या। अशा चमच्याने बिया सगळं काढून घ्यायच्या आणि आपण मग आता रेसिपी नंतर बनवू, मी तुम्हाला दाखवते। अगोदर आता मी सर्व मिरच्यांना चिरा पाडून घेते सुरीने। हे बघा, जाड बुडाचा तवा ठेवायचा, जाड तवा ठेवायचा। त्याच्यावर आपण आता हे तेल टाकून घेऊ आणि त्यावर आता आपण या मिरच्या टाकायच्या, कारण तवा आपला तापलेला असेल। आता आपण या मिरच्यांना चीर देऊन घेतलेली आपण। आता यात छान तव्यावर भाजून घ्यायच्या चांगल्या। झटपट होते मिरची आणि चवीला पण खूप छान लागते। तोंडी लावण्यासाठी झटपट मिरची तेल पाण्यावरची। असं आपण छान तेलावर परतवून घ्यायच्या अगोदर। हे बघा, आपण चांगले छान खमंग भाजून घेतले तेलावर। आपण हे वाटीतलं तेल सर्व संपूर्णपणे वापरून घेतलं। हे बघा, आता छान भाजून झाले आपल्या मिरच्या। आता आपण यात पाणी टाकूया आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं। आता हे आपल्या पाण्यामध्ये थोड्याशा वाफू द्यायच्या आपण। हे बघा, आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि परत मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं। जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला, एकदम गाळ करायचं नाही। पूर्ण अख्खी मिरची पण दिसली पाहिजे आणि ती शिजलेली पण पाहिजे। आता हे मीठ टाकलं की नाही आपण या पाण्यात, आता त्याला छान खारटपणा येईल मिरचीला। आणि आता हे आपण पाणी पण आटवून घ्यायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर पाणी ठेवायचं, जर नको असेल तर पाणी मग आटवून घ्यायचं। आता हे मी पाणी आटवून घेणार आहे सर्व। हे बघा, आता आपलं बरंचसं पाणी आटलेलं आहे बघा। अशी छान शिजवायची आपण। याला पूर्ण ही छोटी वाटी एवढं तेल पूर्ण वापरून टाकलंय। त्याच्यामुळे आपली ही मिरची आहे ना, तुम्ही 1 आठवडा सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा खावीशी वाटली तेव्हा पटकन काढायची। ती खराब होत नाही अजिबात, कारण आपण तेल चांगलं वापरलंय, त्यात मीठ चांगलं वापरलंय, म्हणून ही तेल पाण्यावरची खारी मिरची चवीला तर खूपच छान लागते। हे बघा, झाली आपली शिजली मिरची। आपण किंचित पाणी राहिलंय ना, हे फक्त आटवून घेऊ आपण। आता ही मिरची वरण भाताबरोबर, कढी भाताबरोबर, अगदी पोळी बरोबर, काही भाजीच नसेल तर तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे। मूग डाळीच्या खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून खूप छान आहे आणि खराब पण होत नाही। फ्रीजमध्ये तुम्ही आरामात 8 ते 10 दिवस टिकू शकते। आता थोडंसं पाणी आपण आटवून घेऊ। हे बघा, आपली मिरची छान शिजलेली आहे। आता आपण थोडंसं चवीसाठी आपण लिंबूचा रस पिळूया त्याच्यात थोडासा। आणि हे लिंबूचा रस लोखंडी तवा असेल ना त्याच्यावर पिळायचा नाही, खाली उतरून पिळला तरी चालेल। पण आता हा माझा ॲल्युमिनियमचा तवा आहे आणि जाड बुडाचा आहे चांगला, त्याच्यामुळे मी याच्यावर पिळते, मिक्स करते आणि लगेच सर्व करून घेते। पण चवीला छान लागतं आणि फार पण तिखट लागत नाही। लिंबू पिळल्यामुळे छान चवीला लागतं ते। त्याच्यामुळे आपण आता हे मिक्स करून घेतली मी, आता सर्व करून घेते। हे बघा, आता मी गॅस बंद केला, झाली आपली मिरची छान शिजलेली आहे। आता आपण सर्व करून घेऊ। हे बघा, आपली तयार झाली तेल पाण्यावरची मिरची। चवीला तर खूप छान अप्रतिम। आपल्या जर तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारे खायची। आणि आपण त्यातल्या बिया काढून टाकल्या, त्याच्यामुळे ती फार तिखट नाही आणि थोडंसं आपण लिंबू पण पिळले, त्याच्यामुळे चवीला तर खूप छान लागते। तर बघा, अशा माझ्या पद्धतीने तुम्ही तेल पाण्यावरची मिरची बनवून बघा। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।